माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं स्वागत आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण आज RLC सिरीज सर्किट, इलेक्ट्रिकल सर्किट नेटवर्क ह्या विषयाचा RLC सिरीज सर्किट ह्या पॉईंटवर अभ्यास करतोय. ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे RLC सिरीज सर्किटचं, ते एक्झाम्पल आपण बघून घेऊया. RLC सिरीज सर्किट हॅव रेजिस्टन्स 20 ओहम, inductance 0.25 Henry, capacitance 100 microfarad, voltage supply voltage 240 volt. हे गिवन डाटामध्ये आहे. एवढ्या गोष्टी त्यांनी त्या पॉईंट्समध्ये दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्ये. आणि आपल्याला फाइंडसाठी काही गोष्टी दिलेत. पहिला जो आहे तो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, सेकंड जो आहे करंट, थर्ड जो आहे पॉवर फॅक्टर आणि फोर्थ जो आहे क्वालिटी फॅक्टर. बघा, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्युअरली रेजिस्टिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह, प्युअरली कॅपॅसिटिव्ह दिलेलं नाही आहे. त्यामुळं क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला जो आहे Q = 1/R√L/C हेच येतोय. आणि जे आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी ॲज युजल कॅल्क्युलेट करतो त्या पद्धतीनं करायला पाहिजे. तर बघा, गिवन डाटा जे आहेत R, L, C, F आणि हे पॉईंटचे 4 पॉईंट्स आहेत. आपण सुरुवातीला काय करूया, नंबर 1 कॅल्क्युलेशन घेऊया. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी FR = 1/2π√LC हा जो फॉर्म्युला आहे, ह्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. तर FR = 1/2π अंडररूटमध्ये पहा, अंडररूटमध्ये L जो आहे 0.25 हेनरी, 0.25 इंटू कॅपॅसिटर जो आहे 100 मायक्रोफॅरेड. विद्यार्थी मित्रांनो पहा, 100 इंटू 10⁻⁻6 म्हणजे मायक्रोचा अर्थ इंटू 10⁻⁻6 जे का मायक्रो आहे, इथं काय होतंय 100 मायक्रोफॅरेड आहे. त्यालाच आपण फॅरेडमध्ये कसं लिहितोय, 100 मायक्रोफॅरेड. ते इथं बघा, C = 100 मायक्रोफॅरेड. C = 100 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. 100 इंटू 10⁻⁻6 फॅरेड. ते आपण व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर ते कॅल्क्युलेशनमध्ये आपण काय करूया, कॅल्क्युलेट करूया. पहा, 1/2π अंडररूटमध्ये L जो आहे 0.25 इंटू 100 इंटू 10⁻⁻6 आन्सर येते 31.83. बघा, मला वाटतं हा तुम्हाला दिसेल. ओके, तर आपण काय घेऊया, FR = 31.83. 31.83. फ्रिक्वेन्सीचा युनिट हा हर्ट्ज असतो. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी असू दे, रेग्युलर फ्रिक्वेन्सी असू दे, फ्रिक्वेन्सीचा युनिट हा हर्ट्ज असतो. तुम्ही अभ्यास करत असताना जर काही टेक्स्टबुक्स किंवा टेक्स्टमॅक्स वेगवेगळ्या कंपनीच्या बुक्समध्ये जर फ्रिक्वेन्सीचा युनिट ओहम दिला असेल तर ते चुकीचं आहे. फ्रिक्वेन्सीचा युनिट हा हर्ट्ज असतो. ओके, हा फर्स्ट कॅल्क्युलेशन. सेकंड कॅल्क्युलेशन जो आहे करंटला आपण V = IR जे काय स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, हे स्टँडर्ड फॉर्म्युलावरनं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं. हे स्टँडर्ड फॉर्म्युला, विद्यार्थी मित्रांनो फॅन ऑन झालेला आहे कारण लाईट गेले होते, लाईट आले. 1 सेक. पहा, फॅनचं रोटेशनचा जो काही साऊंड आहे तो व्हिडिओ शूट करत असताना त्याच्यामध्ये रोटेशनचा साऊंड येऊ नये म्हणून व्हिडिओ शूट करत असताना फॅन ऑफ असतो. ओके, चला
फ्रिक्वेन्सी FR इज इक्वल टू 81.31.83 हर्ट्ज. त्याच्यानंतर जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू I इंटू R. आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून I इज इक्वल टू V आहे तसं राहतोय, R हा डिवाइडमध्ये येतोय. ओके, चला तर सेकंड आपण कॅल्क्युलेशन करूया. I इज इक्वल टू V अपॉन R. सो V जो आहे 240 व्होल्ट, V जो आहे 240 व्होल्ट, R जो आहे 20 ओहम. बघा 240 डिवायडेड बाय 20, आन्सर येते 12 युनिट आहे एम्पियर. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला आपण पॉवर फॅक्टर कॅल्क्युलेट करतो, बघा एक स्टेटमेंट आहे, काय सांगतोय, थर्डचं ॲट रेझोनन्स कंडिशन power factor is unity. हा स्टेटमेंट लिहायला पाहिजे. पॉवर फॅक्टर इज युनिटी म्हणजेच cos ऑफ phi इज इक्वल टू 1. येणारा प्रश्न हा 4 मार्काचा असल्यामुळं आपल्याला 4 वेगवेगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन करायच्या आणि प्रत्येक गोष्टीला आपल्याला 1 मार्क आहे. हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी आपल्याला 1 मार्क मिळतं. ॲट रेझोनन्स कंडिशन पॉवर फॅक्टर इज युनिटी म्हणजेच cos phi इज इक्वल टू 1. कधी आपल्याला रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कंडिशन ज्यावेळी येतं, रेझोनन्स कन्सेप्ट आपण अभ्यास करतोय, त्या कन्सेप्टमध्ये cos phi हा 1 असतो. ओके, चला तर आपण नेक्स्ट सोडूया. क्वालिटी फॅक्टर 4 नंबरचा जो आहे, क्वालिटी फॅक्टर Q इज इक्वल टू 1 अपॉन R अंडर रूटमध्ये L अपॉन C. आपण व्हॅल्यू पुटअप करूया. Q इज इक्वल टू 1 अपॉन R ची व्हॅल्यू आहे 20 अंडर रूटमध्ये L जो आहे आपलं 0.25 अपॉन C जो आहे 100 इंटू 10⁻⁶. हे आपण काय करू, कॅल्क्युलेशन करूया. 1 अपॉन 20 अंडर रूटमध्ये Lचं व्हॅल्यू आहे 0.25 डिवायडेड बाय 100 इंटू 10⁻⁶. आन्सर येतोय 2.5. बघा आन्सर येतोय 2.5. क्वालिटी फॅक्टर हा युनिटलेस असतो. दिलेले जो एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलमध्ये महत्त्वाचे म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी, त्याचं युनिट हर्ट्ज आहे, करंट त्याचं युनिट एम्पियर आहे. रेझोनन्स कंडिशन असल्यामुळे cos phi हा युनिटी फॅक्टर असतं, म्हणजे युनिटी असतो, म्हणजे 1 असतो. क्वालिटी फॅक्टर जो आहे Q 2.5 आन्सर येतं. विद्यार्थी मित्रांनो, हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल समर 22ला 4 मार्कासाठी पडले, समर 23ला 4 मार्कासाठी पडले आणि विंटर 14ला 4 मार्कासाठी. म्हणजे हा एक्झाम्पल आतापर्यंत 3 वेळा MSPTनं 4 मार्कासाठी विचारलेला आहे. तरी आपण सर्वांनी हा एक्झाम्पल छान पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आणि मला वाटतं आता तुम्हाला ब्लॅकबोर्ड सगळ्यांना दिसत असेल. हे गिवन डाटाज पॉईंट्स, हे 4 गोष्टी आपल्याला फाइंड करायचं आहे आणि प्रत्येक गोष्टीचं फॉर्म्युला आणि त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी अभ्यास करत असताना कोणत्याही प्रकारचे अडचणी असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुमचं जे काही प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत मिळून जाईल. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि छान पद्धतीनं आपण परीक्षा द्याल
हेच मी अपेक्षा आणि आशा व्यक्त करतो. थांबतो. थँक्यू.